अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिस्तात अक्षर पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुणी समर्थ बोलती हासुनी मल्हारावाच्या म्हणी आम्हा विषयी भावनसे. म्हणूया तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तीन जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसुले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सगळं जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजने न्यावे पळून यतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींची तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला अर्धमानी मेळाण्या अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंटले टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुढती सर्वत्रांचे विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाम नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वसे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सतुर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेब विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघट दलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत सदा भक्त परित षष्ठोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्तः. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.